चिपळूण येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांची निर्घृण हत्या झाल्याचे स्पष्ट होताच केवळ कोकणातच नव्हे तर मुंबईपासून सर्वत्र मोठी खळबळ उडाली। एका निवृत्त सत्शील शिक्षिकेची अशा प्रकारे हत्या व्हावी ही घटनाच मनाला सुन्न करणारी होती। बुधवार दिनांक 6 व गुरुवार दिनांक 7 च्या रात्री त्यांची हत्या झाली। त्या आपल्या सहकारी मैत्रिणींसोबत आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या पिठापूर येथे गुरुवारी जाणार होत्या। त्यांच्या त्या सहकारी मैत्रिणींनी त्यांना वारंवार फोन करूनही फोनवर संपर्क झाला नाही, तेव्हा त्यांनी वर्षा जोशी यांच्या शेजाऱ्यांना फोन केला आणि त्यांना निरोप देण्यास सांगितले। शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले तर घराच्या पुढील दरवाजाला कडी होती। त्यांनी मागील बाजूला जाऊन पाहिले तर मागील दरवाजा सताड उघडा होता व आतील दृश्य पाहून त्यांची पाचावरच धारण बसली। वर्षा जोशी यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या व विवस्त्र अवस्थेत आढळून आला। खबर मिळताच पोलीस धावून आले। पोलिसांनी केवळ 48 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकून जेरबंद केले। पोलिसांनी विलक्षण शिताफीने तपास केला। काय घडले ते सांगणारे कुणी साक्षीदार नव्हते, मात्र पोलिसांनी हुशारीने तपास केला। घराच्या मागील दरवाजा फोडलेला नव्हता तर आतून कडी काढून उघडण्यात आला असल्याचे दिसून आले। यावरून कुणीतरी ओळखीची व्यक्ती आली आणि वर्षा जोशी यांनी दरवाजा उघडला असावा हे चाणाक्ष पोलिसांच्या ध्यानी आले। त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला। वर्षा जोशी यांचे परिचित व नातेवाईक कोण याचा त्यांनी शोध घेतला। पोलिसांनी वर्षा जोशी यांच्या पुतण्याला प्रथम तपासासाठी पाचारण केले, परंतु त्याला काहीच कल्पना नसल्याचे दिसून आले। वर्षा जोशी यांच्या पतीचे 2011 मध्ये निधन झाले होते। वर्षा जोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होत्या। त्या 6 वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या व चिपळूण धामणवणे येथे आपल्या घरी एकट्याच राहत असत। निवृत्तीचे एकाकी जीवन जगताना त्यांनी देवदर्शन व तीर्थयात्रेला जाणे सुरू केले। त्यांनी खडतर अशी नर्मदा परिक्रमा देखील पूर्ण केली होती। गुरुवारी त्या आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध दत्त देवस्थान पिठापूर येथे आपल्या मैत्रिणींसोबत जाणार होत्या। त्यासाठी त्यांनी बुकिंगही केले होते, तयारी देखील केली होती, परंतु बुधवारपासून त्यांचा मैत्रिणीशी संपर्क सुटला व गुरुवारी त्यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या विवस्त्र अवस्थेत आढळून आला। त्यांचा मोबाईल पाण्याच्या बादलीत टाकलेला आढळून आला। सीसीटीव्हीचे व्हीडीआर व कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। हे सर्व पाहता मारेकरांनी प्लॅन करून व रेकी करून हत्या केल्याचे पोलिसांच्या ध्यानी आले। श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले। नजीकच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना काही प्रमाणात धागेदोरे उपलब्ध झाले। पोलिसांनी तब्बल 5 तपास पथके तयार करून चहूबाजूंनी तपास सुरू केला। दरम्यान त्या तीर्थयात्रेला जाणार असल्याने त्या संदर्भात त्यांचा कुणाशी संपर्क आला याचा शोध पोलिसांनी घेतला, तेव्हा जयेश भालचंद्र गोंधळेकर याचे नाव समोर आले। पोलिसांनी पुरेशी माहिती गोळा केली आणि मग जयेश गोंधळेकरला अलगद जेरबंद केले। पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा काही रोख रक्कम, वर्षा जोशी यांचे दागिने तसेच सीसीटीव्हीचे व्हीडीआर व कॉम्प्युटरची हार्ड डिस्क पोलिसांना सापडली। वर्षा जोशी यांच्या घरातून सुमारे 27,000 रुपये, सोन्याच्या 4 बांगड्या व चैन असा ऐवज त्याने लंपास केला होता। त्यापैकी काही मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। जयेश गोंधळेकरने सीसीटीव्हीचा व्हीडीआर व कॉम्प्युटरची हार्ड डिस्क नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पूर्ण यशस्वी झाला नाही। त्यामुळे पोलिसांना सीसीटीव्हीचा डाटा मिळाला आणि सर्व काही स्पष्ट झाले। हे होता जयेश गोंधळेकरने आपण गुन्हा केल्याचे मान्य केले। जयेश गोंधळेकर याने पैसे व दागिन्यांसाठी ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। मारेकऱ्याने तशी कबुलीही दिली। वर्षा जोशी तीर्थयात्रेला जात तेव्हा त्यांचे बुकिंग करण्यासाठी गोंधळेकरला सांगत। तो मूळचा सातारा येथील। तो वर्षा जोशी यांना बुकिंग करून देई व जा-ये करायला मदत करी। वर्षा जोशी यांच्याकडे भरपूर संपत्ती असावी असा त्याचा समज होता, परंतु त्याला केवळ रुपये 27,000, सोन्याच्या 4 बांगड्या व 1 चैन एवढीच मालमत्ता मिळाली। पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला रीतसर अटक करण्यात आली आहे। वर्षा जोशी यांच्या तोंडात त्यांचे कपडे कोंबण्यात आले। कपडे जोर देऊन कोंबण्यात आल्याने त्यांना आरडाओरडा करता आला नाही आणि त्यांचा श्वास कोंडून गुदमरून मृत्यू झाला। त्यांचे हातपाय बांधण्यात आले होते। हे सर्व पाहता किमान 2 हल्लेखोर असावेत असा पोलिसांनी अंदाज केला। आता दुसऱ्या हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत।
त्याचे काही धागेदोरे पोलिसांना गवसले असून लवकरच त्यालाही जेरबंद करण्यात येईल, असे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एका निवृत्त वयोवृद्ध शिक्षिकेची अशा प्रकारे निर्घृण हत्या व्हावी याबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.